इथं फोकस करा. महाराष्ट्राचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून गेले, पण अजितदादाला महाराष्ट्र विसरेल असं कधीच होणार नाही. आज मी सध्या एपिसोड वरती आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. या एपिसोड वरती सध्या काही रांगोळी काढण्यात आल्या होत्या, पण या ठिकाणी सध्या अजितदादांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण म्हणू शकतो की आदरांजली वाहिली आहे. नक्की काय आहे, त्यांनी कशासाठी बनवलं आहे आणि नक्की काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणजे कशासाठी बनवलं तुम्ही? आज इथं तुकाराम महाराजांची संत माऊलींची पालखी येते, इथं पुढे त्यांची रांगोळी काढली गेली आहे, पण याच ठिकाणी अजितदादांची सुद्धा रांगोळी काढली. नक्की काय? आमची संकल्पना म्हणजे कसं आहे, आई आपली वारी आहे, ही आपल्या पुणे संस्कृतीचं माहेरघर आहे, कलेचं माहेरघर आहे. तर त्या माध्यमातून या पुण्याला घडवण्याचा एक सर्वात मोठा वाटा म्हणजे अजितदादा पवार. तर त्यांचे जेवढे चाहते होते, तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की या आपण वारीमध्येच आपण सर आंघोळच्या वगैरे आपण करतोच आहोत, पण आपण एक असं ही जी व्यक्ती जी होणे नाहीये, त्या पुण्याच्या प्रगतीसाठी या दादांनी खूप झटलेले आहेत. ही लोकांपर्यंत जाण पडली पाहिजे आणि या वारीमध्ये हजारो भाविक भक्त येतात, तर ते त्यांना दिसून आलं पाहिजे की ही जी व्यक्ती आहे या पुण्याचा विकासाचा सर्वात मोठा वाटा जर म्हणाल तर अजितदादा पवार आहे. तर त्यासाठी आम्हाला एक आठवण म्हणून, आदरांजली म्हणून आम्ही या रांगोळीच्या माध्यमातून त्यांची एक फ्लॅक्सच्या माध्यमातून रांगोळी पूर्ण केली. दादा बातमी म्हणजे थोडक्यात.